यशवी अमोलकर झराटी व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे. आता आपण मेघवाडी मधला किल्ला बघायला आलोय. तर चला तर बघूया की कसा आहे. शिवाजी शुरा खाली 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 हां बस हां. मी किल्ला कसा बनवला ही बातमी सांगणार आहे. पहिली आम्ही फळी घेतली. लास्ट टाइम आम्ही पन्हाळा किल्ला बनवला. त्याच फळीवर आम्ही रांगणा हा किल्ला बनवला आहे. आणि किल्ला बनवण्यासाठी आम्ही 40 किलोची गणपतीची मातीचे 3 गोणी घेतलेले आणि कागदाच्या गोळ्या बनवल्या आणि कार्डबोर्डचा वापरही केला आणि आम्ही इको फ्रेंडली कलर्सही वापरले आहेत. मी सोहम सावंत. मी तुम्हाला किल्ल्याच्या वास्तूची माहिती देणार आहे. किल्ल्याची सुरुवात इथून चालू होते. हा किल्ला इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा आहे. या किल्ल्यावरनं तुम्हाला डोंगर चढून यायला लागते. जर तुम्ही इथून आलात तर तुम्हाला पहिला काळा कातळी बुरुज पाहायला मिळतो. काळा कातळी बुरुजवर एक तोफ आहे. जर कोणी शत्रू इथून आला तर त्याच्यावर तोफाचा मारा होणार आणि शत्रू असेच जायला जाणार. जर काही वाचले शत्रू तर इथून त्या दगडांचा मारा होणार आणि मग शत्रू खाली येऊन पडणार. पुढे यशवंत दरवाजा आहे. त्यापुढे हनुमंत दरवाजा आहे आणि त्याच्याहून पुढे तिसरा दरवाजा आहे. तिसऱ्या दरवाज्यातनं पुढे गेल्यात तुम्हाला निंबाळकर वाडा दिसायला भेटतो. निंबाळकर वाड्यामध्ये किल्लेदार राहायचे आणि बाव म्हणजे विहीर आहे. पुढे बारमाही तलाव आहे. बारमाही तलावात 12ही महिने पाणी असायचे. पुढे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरात शिवलिंग आहे व पुढे कोकण दरवाजा आहे. आताचे लोक तुम्हाला आता किल्ला पाहायचा असेल तर तुम्हाला कोकण दरवाजानेच यायला लागणार. पुढे रांगणाई देवीचे मंदिर आहे. रांगणाई देवीच्या मंदिरात रांगणाई देवी ची मूर्ती आहे. पुढे घळी आहे. किल्ल्याचे पाणी त्या घळीतनं खाली जातात. पुढे हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानाच्या मंदिरात हनुमानाची मूर्ती आहे. पुढे राजसदर आहे. राजसदरात सभा व्हायची व महाराज बिराज आले की तिथे राहायचे. पुढे गणेश मंदिर आहे. गणेश मंदिरात गणपतीची मूर्ती आहे व पुढे 2 लिंग असलेले शिवमंदिर आहे. यात 2 शिवलिंग आहे. पुढे पाण्याचे टाके आहेत. पाण्याचे टाके मावळ्यांना व पाणी पिण्यासाठी आहे. पुढे केरवडे दरवाजा आहे. असे त्या साईडला केरवडे गाव आहे म्हणून त्या दरवाजाचे नाव केरवडे दरवाजा आहे. पुढे हत्तीसोंड माची आहे. या किल्ल्यावर सपाट पूर्व असलेल्या जाग्यामुळे त्याचं नाव हत्तीसोंड माची दिलेले आहे. पुढे चिलकती बुरुज आहे. चिलकती बुरुजसुद्धा शत्रूंवर पहारा देण्यासाठी बनवलेला आहे व किल्ल्याची पूर्ण उंच 640 मीटर उंच. मृणाली मिलिंद गावकर आहे. मी या किल्ल्याची ह्यांनी जी माहिती सांगितली त्यात थोडीच आणि पुढे माहिती सांगेन. हा किल्ला सिंधुदुर्गाच्या थोड्या जराशा सोंडेच्या म्हणजे सोंडेनी जोडलेला आहे. याचा आकार विस्तीर्ण आहे. ह्याचा रांगणा किल्ल्याचा पहिला दरवाजा पडलेला असला तरीही काही अंतरावर दुसरा दरवाजा आहे. तर डंकिन ग्रुप आमचं हे 3रं वर्ष आहे यावर्षी. तर यावर्षी आम्ही रांगणा किल्ला जो कोल्हापूर जिल्ह्यात आपण भुदरगड तालुक्यात म्हणतो तर रांगडा असंच त्याचं नाव असल्यामुळे ते रांगडे पण त्याचं जपलं जातं की खुद्द रांगणाई देवीच्या नावावरूनच मला वाटते हा रांगणा किल्ला आणि तेच कारण आहे. तर शिवाजी महाराजांनी स्वतः त्याचं नाव प्रसिद्धगड ठेवलं आहे तरी पण अजूनही तो जुन्या नावानेच ओळखला जातो. जर आजही आपण तिथे गेलो तर तिकडे एक बोर्ड आहे की जो रांगायला लावतो तो रांगणा. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला समजते की अक्षरशः या किल्ल्यावर पोहोचेपर्यंत शत्रूची किंवा कोणाचीही काही अवस्था होत असेल तर आजूबाजूला आपण पाहिलं तर विस्तीर्ण जंगल आहे. म्हणजे खूप रानगवा, वाघ, सिंह नाही म्हणता ना पण वाघ, चित्ते वगैरे असे जंगली रानगवा जास्तीत जास्त रानगवा जो
इथे या जंगलात आढळतो. आणि एवढं असून सुद्धा किल्ल्यावर सुद्धा आपल्याला जंगल पाहायला मिळतं. या किल्ल्याचा संपूर्ण परिघ आपण म्हणतो 6.5 किलोमीटरचा आहे. 6.5 किलोमीटरचा म्हणजे एका टोकावरून जर तुम्हाला शेवटच्या टोकापर्यंत जायचं असेल तर आजच्या काळातही तुम्हाला 6 तास लागतात या किल्ल्यावर पूर्ण जाण्यासाठी. तर आपण एक म्हणतो की इतर किल्ल्यांप्रमाणे ना या किल्ल्यावरती वर चढाई करण्यापेक्षा डोंगर उतरून या किल्ल्यावर जावं लागते. या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला हा डोंगर उतरून, इथे आम्ही हा पूर्ण डोंगर दाखवला नाही आहे, परंतु हा डोंगर उतरून ज्यावेळी आपण म्हणजे समोर येतो त्यावेळी आपल्याला कळतं की ज्यावेळी शत्रू सैन्य या बाजूने येईल त्यावेळी समोर एक काळा कातळी बुरुज जो अवाढव्य असा एक समोर आपला उभा राहतो. आणि त्या ह्याच्या बुरुजावर ज्यावेळी तोफेचा मारा होत असेल शत्रू सैन्य तिथेच मुळात गारद होईल. म्हणून आपण म्हणायला गेलं तर इथे मोठी अशी लढाई झालीच नाही आहे. कारण मोठी लढाई जर झाली कारण ती करण्याची हेच नाही आहे. आणि जर इथून पुढे गेले तर इकडे बाजूला एक चिंचोळी वाट दिसते आपल्याला. म्हणजे जर त्या तोफेच्या माऱ्यातून जर एखादं सैन्य वाचलंच तर ते पुढे जाईल. आणि आपण पाहू शकतो की या बाजूला आहे आपण तलवारीची मूठ उजव्या हातात पकडतो. जर आपण इथे लक्षात घेतलं तर उजव्या हाताने आपल्याला वार करणं समोरच्या शत्रूवरती सहज शक्य होत नाही. आणि वरून जर दगडांचा मारा झाला आणि या बाजूला तर खोल दरीच आहे. म्हणजे इथून हे पुढे जाणं शत्रू सैन्य हे मूळतः कठीणच आहे. तर ही जी युद्ध संकल्पना आहे ह्याला रणमंडल असं म्हटलं जाते. तर इथून पुढे गेल्यावरती आपल्याला पहिला यशवंत दरवाजा लागतो. यशवंत दरवाजा आता मूळतः पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. आणि इंग्रजांच्या काळात जेव्हा पण किल्ले गेलेले आहेत तर त्यांनी सगळ्या किल्ल्याची पूर्ण नासधूस केलेली आहे. हनुमंत दरवाजाच्या आतमध्ये देवड्या आहेत. देवड्या हा असा प्रकार आहे किल्ल्यावरती एक वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक दगडाला सुद्धा नाव आहे. आपल्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक मूळ संकल्पना आहे की प्रत्येक दगडाला सुद्धा नाव आहे. तर देवड्या हा काय प्रकार आहे की जिथे पहारेकरी राहायचे. जर आपण आतमध्ये गेलो तर पहारेकऱ्यांना राहण्यासाठी जागा आहे. ही मूळ संकल्पना आहे की शत्रू जर कधीही बेसावत असू नये तर ह्याच्यासाठी ही ठेवलेली आहे. जर इथून आपण पुढे गेलोच तिसऱ्या दरवाज्यातून पुढे तर निंबाळकर वाडा आहे. निंबाळकर हे किल्लेदार आहेत त्यावेळेचे. आणि बाव ही प्रसिद्ध त्याच्यासाठी कारण बावडी ही चौकोनी विहीर आहे. आपण मूळतः कोकणी भाषेत किंवा आपल्या मालवणी भाषेत आपण बावडी म्हणतो विहिरीला. येस. ही गोल तोंडाची. ही गोल तोंडाची आहे. हे पाण्याचे टाके आहे. आणि हे बाव ही चौकोनी आहे. आणि इथे खाली पायऱ्या सुद्धा आहेत. असं म्हटलं जातं की काही विहिरींना घोड्यांना खालीपर्यंत नेण्यासाठी सुद्धा जागा असायची. त्या काळी सुद्धा अशी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात तर आपण अशा अनेक गोष्टी पाहतो की आपण अजूनही त्याचा विचार करतो की अभ्यास करतोय. इथून पुढे गेल्यावर एक शिवाजी महाराजांची एक गोष्ट तर नक्की आपल्याला माहिती आहे की ज्या किल्ल्यावर पाण्याचा साठा आहे त्या किल्ल्यावरती आपण म्हणजे तो किल्ला खरा उपयोगात आणला पाहिजे. कारण जर मूळतः एखाद्या लढवणार कसा जर शत्रू सैन्याने आपली रसद मारली म्हणजे एखाद्या किल्ल्यावरती जर तुमची चारी बाजूनी कोंडी केली तर तुमच्याकडे अन्नसाठा हा पाहिजेच किंवा पाण्याचा साठा पाहिजे. त्याशिवाय तुमचं सैन्य तयार होत नाही. तर बारमाही तलाव हा त्यावेळी तसंच होता की 12ही महिने तलाव तो भरलेला असायचा. त्यासाठी त्याला बारमाही तलाव असं म्हटलं जाते. पुढे महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. महादेवाच्या मंदिराच्या पुढे ना कोकण दरवाजा लागतो. कोकण दरवाजाला नारूड दरवाजा असं सुद्धा म्हणतात की जो नारूड गावातून वरती येतो. रांगणाई देवी मंदिराचं खरं वैशिष्ट्य आहे की चतुर्भुज असलेली रांगणाई देवीची मूर्ती. तिच्या तिन्ही हातात शस्त्र आहे. आणि बाजूला भैरवाची मूर्ती आहे. आणि या बाजूला विष्णूची सुद्धा मूर्ती आहे. त्याच्या बाजूला ना आपल्याला घडी दिसते. घडी हा काय प्रकार आहे तर किल्ल्यावर ज्यावेळी पाणी साठलं जाते तर पाणी हे साचून न राहता हे तिथून वाहून जाण्यासाठी म्हणजे आपण आत्ताच्या काळात जी एखादी पाईपलाईन म्हणतो किंवा एखादी हे म्हणतो की पाण्याचा निचरा होऊ नये ही त्या काळी केलेली सुविधा आहे. जे आपण पन्हाळा किल्ल्यावरती सुद्धा पाहतो किंवा अनेक किल्ल्यांवरती पाहतो. तर ही तशी व्यवस्था त्या काळी सुद्धा करून ठेवली होती. खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्या पुढे आपण जर गेलो तर हनुमानाचं मंदिर लागते. तर हनुमानाचं मंदिर आपण गेलो ना मूर्ती तर आपण नेहमीप्रमाणे बघतो की मारुतीरायाची मूर्ती असते. पण आपल्याला नीट लक्ष दिलं ना तर मारुतीरायाच्या पण मूर्तींमध्ये 2 प्रकार असतात. एक वीर मारुती असतं आणि एक दास मारुती. जर हात जोडलेल्या मारुतीरायाचं जर मूर्ती असेल तर ती दास मारुती म्हणून ओळखली जाते. आणि हातात गदा घेतलेली जर मूर्ती असेल तर ती वीर मारुती आपण म्हटली जाते. शेपूट सुद्धा ती वरती गेलेली असते आणि ती शिळेवरती असते. तर त्याच्यात वीर मारुती रायाची मूर्ती आहे. इथून पुढे गेलेली वास्तू आहे ना ही आत्ताच्या काळात एकदम भग्न अवस्थेत आहे किंवा आपण एक चौतरा किंवा लांब अशी प्रशस्त एक जागा आहे. तर तज्ज्ञांच्या किंवा अभ्यासकांच्या मध्ये ह्या किल्ल्यावरती राजसदर असण्याची दाट शक्यता आहे. आणि मूळतः किल्ल्याच्या मधोमध असल्यामुळे हा किल्ल्याचा बालेकिल्ला असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. कारण ज्यावेळी खासे मावळे किंवा खुद्द राजा ज्यावेळी येत असतील तर बालेकिल्ला म्हणजे मुळात किल्ल्यावरचा किल्ला. तर राजे महाराजे ज्यावेळी राहत असेल त्यावेळी ह्या किल्ल्यावरती जिथे राहण्यासाठी जागा असेल
ती ही जागा असू शकते. तर आत्ताच्या काळात ती अशी वास्तू असेल तर राजसदर असण्याची खूप दाट शक्यता आहे. तिथे पूर्वीच्या काळी सभा घेतल्या जायच्या किंवा काय घेतलं जायचं. इथून जर पुढे आपण आलोच तर इथे गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. म्हणजे गणपतीचं मंदिर हे पावसाळ्यात खूप सुंदर दिसते इथे, आणि ते पूर्णतः जंगल असल्यामुळे पूर्ण त्या पानांनी वेढलेलं असते. इथे पुढे ना ह्या किल्ल्याची खासियत असले 2 लिंग असलेले शिवमंदिर सुद्धा आहे. की एक महादेवाचं मंदिर तर आहेच किल्ल्यावरती, इथे 2 शिवलिंग आहे. म्हणजे एकाच मंदिरात 2 शिवलिंग आहेत. आणि इथून पुढे गेलं तर पाण्याचे टाके. हे पाण्याचे टाके पूर्ववत नसून हे बनवले गेलेले आहे. कारण शिवाजी महाराजांनी एकाच पाण्याच्या साठ्यावरती अवलंबून न राहता आपल्याला आणखीन काही पाण्याचे साठे उपलब्ध व्हायला पाहिजेत यासाठी केलेली तरतूद आहे की हे पाण्याचे टाके इथे बांधलेले आहेत. इथून आपण जर जंगलाच्या पुढे आलो तर केरवडे दरवाजा लागतो. खाली केरवडे गाव असल्यामुळे या दरवाजाला केरवडे नाव पडलेले आहे. आता इथून जर पुढे आपण गेलोच तर ती हत्ती सोंड माची आहे. एखादा हत्ती आपली सोंड ज्यावेळी उभी करतो त्यावेळी ती ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे दिसलेली ही माची आहे, म्हणून याला हत्ती सोंड माची म्हणतात. तर हत्ती सोंड माचीचं असं वैशिष्ट्य आहे की याच्या एकदम पुढे ना चिलकती बुरुज आहे. बरोबर आहे. कोणत्याही भागात आपल्याला तटबंदी दिसत नाही, पण इथे मात्र तटबंदी दिसते. इथे तटबंदी असण्याचं खरं कारण आहे की या किल्ल्याच्या मुळात उंची ही 640 मीटर उंच आहे. तर 640 मीटर उंच असल्यामुळे इथे धमधमे बांधून किंवा कोणत्याही जागेवरून हल्ला करण्यासाठी तुम्हाला जागा मिळत नाही. परंतु इथे मात्र ह्या हत्ती सोंड माचीच्या जवळ डोंगररंग वर आलेले आहे. हां, तर त्याच्यावरून तुम्हाला तोफा चढवून मात्र इथे हल्ला करू शकतात. तर ती जागा कायम सुरक्षित ठेवण्यासाठी इथे तटबंदी सुद्धा आहे आणि चिलकती बुरुज सुद्धा आहे. चिलकती बुरुज ही संकल्पना अशी आहे की जर चिलकती बुरुजाचा इथून मारा झालाच तर पहिला बुरुज ढासळेपर्यंत सैन्य पूर्ण तयार असते आणि तोपर्यंत दुसरा बुरुज हा तयार असतो. म्हणजे जर पहिल्या बुरुजावरती जर हल्ला चढवलाच शत्रू सैन्याने तर तुम्हाला तेवढा वेळ मिळतो पूर्ण म्हणजे सैन्याला की हे करण्यासाठी. हे अशा किल्ल्यांसाठी असते की जिथे शत्रू सैन्याकडून हे माहिती नसते किंवा असते. तर यासाठी पूर्वी मेट ही संकल्पना असायची. मेट म्हणजे काय, तर इथे किल्ल्याच्या मधोमध ना किल्ल्याच्या वर सुद्धा ना किल्ल्याच्या गावात सुद्धा एक मधोमध मेट नावाची संकल्पना असायची. तर मेटमध्ये असे राहायचे की गावातलेच किंवा किल्ल्यावरचेच रहिवासी म्हणजे राहायचे की जेणेकरून एखादं शत्रू सैन्य लांबून येत असेल तर किल्ल्यावरती येण्यासाठी खालून जो वेळ लागतो तो पूर्ण न लागता मधल्यामध्ये तुम्हाला ही माहिती किल्ल्यापर्यंत पोहोचवायला यायची किंवा किल्लेदारापर्यंत पोहोचवायला मिळायची. तर त्यासाठी या किल्ल्याला चौक्यासुद्धा आहेत. चौक्यासुद्धा तेच काम करायचं की तिथून हे मेटपर्यंत काम पोहोचवण्याचं. हे गुप्तहेर खात्याचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं. बहिर्जी नाईक आपल्या सर्वांनाच माहिती आहे, एक नाव परिचित आहे. तशी किल्ल्याची भौगोलिक माहिती आहे. या किल्ल्याच्या आसपास बघायला गेलं तर हिरडा बेरडा अशा अनेक औषधी वनस्पती आहेत. आपण जर इंग्रजांचे किंवा आपण ज्या इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे त्या इंग्रजांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला समजते की त्यांनी लिहून ठेवले की मूग डाळीचा हलवा वगैरे असं अन्नाचा आहार होता, म्हणजे अन्नहार होता. म्हणजे गहू वगैरे हे आपले पूर्वीचे धान्य नाही. तर हे सगळी बाहेरून आलेली वगैरे आहे. तर आपण मूळता ज्वारी वगैरे किंवा ही अशी जी तृणधान्य म्हणून किंवा कडधान्य म्हणून ही काही मोजक्या प्रमाणात घेतली जायची. ती या संपूर्ण भागात मिळाली जायची. आणि कोल्हापूर हा कोकणच्या म्हणजे हे असल्यामुळे इथे बहुतेक वेळेला आपल्याला चिऱ्याचे दगड ज्याला आपण जांबा खडक म्हणतो तर ते प्रकार आणि काळा दगड हा खूप म्हणजे कातळ हा दगड आपल्याला खूप पाहायला मिळतो. तर हा किल्ला मूळ बांधण्याचं कार्य आहे ना हे आपण शिलाहार राजा भोज दुसरा याला श्रेय दिलं जाते. मुळात कोल्हापुरातील जेवढे किल्ले आहेत हे शिलाहार राजा भोज याच्या काळात हे बांधले गेले. तर त्याच्यानंतर हे बहमनी सम्राटाकडे आले. बहमनी सम्राट, तर बहमनी सम्राटाकडे नंतर ह्याच्यात 5 शकले बनली होती. जशी इमादशाही होती, बरीदशाही होती, निजामशाही होती, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि आदिलशाही. त्या आदिलशाहीकडे ज्यावेळी हा किल्ला ताब्यात आला त्यावेळी त्यांचे जे आपण जागीरदार म्हणू किंवा काय म्हणू की त्यांच्या काळात असलेले लखम सावंत यांच्या ताब्यात हा किल्ला गेला. म्हणजे सावंतवाडीचे सावंत यांच्या ताब्यात होता. त्या शिवाजी महाराजांच्या एका आज्ञापत्रात त्याचा असा उल्लेख आहे की एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर होते. तर याचा मूळ अर्थ असा की ज्यावेळी हा सावंतांच्या ताब्यात जाईल त्यावेळी हा मराठ्यांच्या नाही की आदिलशहाच्या ताब्यात जाणार आहे. हा आदिलशहाच्या ताब्यात जर गेला तर इकडच्या आजूबाजूच्या अनेक जे आहेत इथे बाजूला गेलं तर भुदरगड आहे. तो भुदरगड किल्ला सुद्धा आहे. त्या भुदरगड किल्ल्यावर सुद्धा एक खूप मोठा तलाव आहे. म्हणजे कोणत्याही किल्ल्यावर बघायला मिळणार नाही सर. पुढेच मनोहरगड सुद्धा आहे. तर अशी ही किल्ल्यांची रांग असलेली तर ही सर्व म्हणजे पूर्ण फळी जर गेली तर पूर्ण कोकणवरचा ताबा हा सुटला जाईल हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. म्हणून त्या दृष्टीने रांगडेपणाच्या बाबतीत हा किल्ला तर 1 नंबर होताच.
आणि शिवाजी महाराजांच्या अत्यंत आवडीचा सुद्धा. याला अनेक जणांनी संधा दिलेल्या आहेत, परंतु शिवाजी महाराजांनी 6,000 होल खर्च केल्याचे पुरावे सुद्धा सापडतात आणि आज्ञापत्रात त्यांनी या रांगणाविषयी अनेक उल्लेख करून ठेवलेले आहेत. ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्यास कैदेत होते त्यावेळी जिजाऊंनी स्वतः येऊन हा किल्ला लढवलेला आहे आणि हा जिंकून घेतलेला आहे. त्याच्यामुळे या किल्ल्याचं एक मूळ वैशिष्ट्य सुद्धा आहे ती की जिजाऊंनी हा किल्ला जिंकून घेतला आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी लक्कम सावंत वगैरे यांनी ज्यावेळी हे घेतलं होतं, पूर्ण वेढा घातला होता, त्यावेळी आग्र्याहून सुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा वेढा पूर्ण मोडून काढला होता. त्याच्यानंतर मग ज्यावेळी वारण्याचा तह झाला, पुढे आपण बघतो की आपापसातली यादवी म्हणतो आपण मराठ्यांमधली, तर सातारकर गादी आणि करवीरकर गादी, तर करवीरकरांच्या ताब्यात हा किल्ला गेला होता. तर सातारकरांनी सुद्धा याला वेढा घातला होता, परंतु ज्यावेळी रामचंद्रबुद्ध अमात्य हे होते तर त्यांनी ह्यांना महाराणी ताराराणींना सिंधुदुर्गावर पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर तो वेढा पूर्णपणे उठवला होता. तर असा हा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आहे. तर हे लखम सावंत वगैरे हे जे सावंतवाडीतील सावंत हे मूळचे सिसोदिया घराण्याचे, सिसोदिया घराण्याचं तिथून आलेले आहेत. भोसले सावंत. हा खेम सावंत भोसले. हा ते हे खेम सावंत, हे खेम सावंत पुढे येऊन त्यांचे खेम सावंत हे त्यांचे मूळ होते आणि त्याच्यानंतर मग त्यांचेच पुत्र हे लखम सावंत. लखम सावंत यांच्याबरोबर शिवाजी महाराजांच्या 2 लढाया सुद्धा झाल्या. त्यातली एक शिवाजी महाराजांनी जिंकली होती तर एक लखम सावंत यांनी जिंकली होती. तर एका राजपत्रात लखम सावंत यांचा काय बोलतात एक कौतुक केल्याबद्दलचं सुद्धा आपल्याला पुरावे सापडतात की शिवाजी महाराजांनी. तर आपण बघायला गेलं ना तर किल्ल्यावरती आपण कुठलंही जर हे केलं, किल्ल्यावरती कचरा सुद्धा जर असेल तो खाली टाकला नाही जायचा. किल्ल्यावर एखादा खड्डा खणायचे आणि त्याच्यावरती तो पुरला जायचा किंवा जायला जायचा आणि त्याच्यात पावसाळ्यात शेती केली जायची की जेणेकरून पालेभाजीची लागवड होईल. म्हणजे बघायला गेलं तर जी शास्त्र आपण म्हणतो की आताच्या काळात आपण एक कृषीशास्त्र म्हणू किंवा भूगर्भशास्त्र म्हणू किंवा अनेक ह्याच्यामध्ये म्हणू, तर हे कोणतीही डिग्री न मिळवता शिवाजी महाराजांना हे पूर्ववत होतंच किंवा ह्याच्याबद्दलची माहिती होतीच किंवा भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी प्रत्येक किल्ल्याची बांधणी केली होती. म्हणजे कोणत्या किल्ल्यांना खरंच तटबंदीची गरज आहे किंवा कोणत्या किल्ल्यांना खरंच नाही आहे. यावेळी जेव्हा तटबंदी बांधली जाते तर प्रत्येकाच्यावरती सोपाने बांधले जायचे. सोपाने म्हणजे आपण ज्यावेळी वर चढतो तर हे कोणत्या किल्ल्यावरती लागणार आहे, कोणत्या किल्ल्यावरती नाही लागणार, म्हणजे मुळात खर्च करायचा आहे तर उगाचच खर्च करायचा असंही नाही आहे. तर ही संपूर्ण अशी माहिती आहे. ते संपूर्ण किल्ला आम्ही इथे साकारलेला आहे. आम्ही हा आठवडाभरात साकारलेला किल्ला आहे. यासाठी आम्ही 120 किलो गणपतीची माती वापरलेली आहे. ती मुळात लागली आम्हाला कारण हा आम्हाला वरपर्यंत उभा करायचा होता. एका छोट्या चाळीत हा किल्ला साकारणं म्हणजे खूप आमच्यासाठी एक कठीण. खरंच कठीण होतं. कारण इतर आम्ही ज्यावेळी किल्ले बघतो किंवा इतर स्पर्धेच्या तुलनेत आम्ही आमचे किल्ले ज्यावेळी उभे करतो त्यावेळी आम्हाला कळते की आम्हाला जागा पुरेशी नसली तरी आम्ही आमच्या माहितीनुसार हा किल्ला पूर्णपणे जसा आहे तसा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आम्ही हा किल्ला साकारण्याचा प्रयत्न केला यावर्षी. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृतम, न्यायालंकाद पंडितम, शास्त्रद शास्त्र व पालंगत, राजरीती तुरंदर, प्रौढवता पुरंदर, क्षत्रिय कुला वतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. हा.